यूट्यूबने आपल्या मॉनिटायझेशनच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. येत्या 15 जुलैपासून या नियमांची अंमलबजावणी चालू होईल. यामध्ये आता ऑथेंटिक ओरिजिनल कॉन्टेंटलाच आता मॉनिटायझेशनसाठी पात्र ठरवण्यात येईल असं या नियमांमध्ये सांगितलं आहे. सध्या आपल्याकडे AI जनरेटेड किंवा AI व्हॉइसवर वापरणारे ऑटोमेटेड कॉन्टेंट वापरणारे व्हिडिओजची चलती आता मार्केटमध्ये आहे. आता या नवीन नियमांनुसार हे व्हिडिओज हे व्ह्यूजसाठी पात्र असतील, पण त्याचा मॉनिटायझेशनसाठी कुठलाही फायदा होणार नाही. या नियमांचं स्पष्टीकरण देताना याचं समर्थन करताना यूट्यूबने सांगितलं आहे की आपल्या चॅनलचा मुख्य उद्देश असा आहे की ओरिजिनल ऑथेंटिक कॉन्टेंट लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचला पाहिजे. तेव्हापासून आता ह्या नियमांचा वापर आता स्ट्रिक्टली होणार असून त्याचा मॉनिटायझेशनच्या नवीन नियमांनुसार आता सगळ्याच यूट्यूब चॅनल्सना अशा पद्धतीचा कॉन्टेंट तयार करणं बंधनकारक राहील. त्यासाठी मॉनिटायझेशनचे जुने नियम जे आहेत ते तसेच लागू आहेत. म्हणजे की 4000 तासांचे व्ह्यूज, त्याच्यानंतर 1000 सबस्क्रायबर्स आणि 90 दिवसात शॉर्ट्सना 1 कोटी व्ह्यूज, हे जुने जे नियम आहेत ते कायमच राहणार आहेत. पण या नवीन नियमांचा सुद्धा आता यूट्यूब कॉन्टेंट क्रिएटर्सना विचार करणं भाग ठरणार आहे.